नमस्कार. सुभाषिते म्हणजे आयुष्याला कल्याणप्रद दिशा देणाऱ्या सुविचारांचा सुमधुर अर्कच होय. आज आपण सुभाषित रत्नावली हे श्री वामनराज प्रकाशनाचे पुस्तक बघणार आहोत. संस्कृत साहित्यातील सुभाषिते हा जागतिक वाङ्मयातील एक अद्भुत अपूर्व असा ठेवाच आहे, असे परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा पुस्तकाच्या भूमिकेत सांगतात. पुस्तकाचे संकलक व अनुवादक राष्ट्रीय पंडित श्री विनायक काका देसाई म्हणतात, सुभाषिते हा संस्कृत भाषेकडे असलेला रत्नांसारखा अमोल ठेवा आहे आणि स्वतंत्र व मोजक्या शब्दात अनमोल विचार मांडलेले आपल्याला आढळतात, ते संस्कृत भाषेतच. श्री देसाई काकांनी संस्कृत सुभाषित रत्नांच्या पर्वतप्राय ढिगाऱ्यातून आपल्याला पारखी दृष्टीने 101 तेजस्वी रत्ने निवडून पुस्तकातून सुंदरपणे मांडलेली आहेत. पुस्तकात सुभाषितांच्या विषयानुसार अनुक्रमणिका दिली आहे. श्री देसाई काकांनी अतिशय मेहनतीने पुस्तकात संस्कृत सुभाषित, त्याचा अन्वयार्थ, त्याचा सरलार्थ आणि बोधार्थ असे दिले आहेत. ते आपण पुढे बघूया. पुस्तकाच्या शेवटी सुभाषित सूची देण्यात आली आहे. भूतलावर 3 रत्ने आहेत. पहिले पाणी, नंतर अन्न आणि तिसरे सुभाषित. ह्या तिसऱ्या रत्नाच्या सौंदर्याचा हा ग्रंथरूप विलास रसिक चतुर अभ्यासू वाचकांना नक्कीच आवडेल. धन्यवाद.